सिटीचा पहिला दिवस आपला आणि इकडे इंदोर सिटीमध्ये मला एक गोष्ट नोटीस केली मी की इकडे लग्नाच्या कपड्याची व्हेरायटी खूप भारी भारी आहेत आणि छान छान आहेत. रिक्षावाल्यांपासून थोडं अंतर ठेवा, डायरेक्ट अंगोटीत चढवतात. तर तिकडे थोडं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. इथे दोन फेमस सँडविचवाले आहेत इंदोरमध्ये. तर आम्ही बोललो एकदा व्हिजिट करूया आणि खाऊन यांचे टेस्ट बघूया. सँडविच तर खूप मोठा दिसतो आहे. मोठा म्हणजे बघा ना किती मोठा आहे आणि यांच्याकडे भरपूर साऱ्या व्हेरायटीज आहेत. तर आम्ही आता ट्राय करून बघणार आहे आणि रिव्ह्यू देणार आहे, ऑनेस्टली रिव्ह्यू देणार आहे. इंदोरमधला हा फेमस सँडविच. तर गणेश कितीला भेटला आपल्याला? 150 रुपयाला घेतला. स्पेशल गोष्ट ही आहे की ह्याच्यात मेहनत नाही, एकच सँडविच भेटतो की हा जम्बो सँडविच 150. तर आता टेस्ट करून आपण बघूया. 150 रुपयात एक सँडविच आहे आणि एकच सँडविच आहे, एकामध्ये एकच ऑप्शन येतो, दुसरा कुठला व्हेरायटीचा ऑप्शन नाही. सांगू ना तर सँडविच खूप छान होता, पण सेटिंग कॅपॅसिटी पण छान होती. गणेश तुला कसा लागला? आम्ही डबल मागवला आवडला म्हणून आम्ही अजून एक मागवला आहे. ऑनेस्टली सांगू ना तर सर्वांनाच खूप आवडलं. अजून एक मागवलं आम्ही आणि प्रदीप सारखे आणायला गेले आहे. तर इकडे आलो ना का एकदा टेस्ट करूनच जावं तुम्ही, खूप वेगळाच अनुभव आहे. इंदोरमधला पहिला आमचा लोकेशन काच मंदिर आणि असं बोलतात की संपूर्ण आतमध्ये काचेचं बनवलेलं आहे. तर आपण आतमध्ये जाऊन व्हिजिट करूया आणि पहिलंच आपल्या इंदोरमधला पहिला लोकेशन फिरून घेऊया. तर इंदोरमधलं पहिलं लोकेशन काच मंदिर. जय महाकाल. इंदोर सिटीमध्ये आम्ही ह्या ऑटो रिक्षाने फिरत आहेत. तर याची कॅपॅसिटी टोटल 4 मागे आणि एक पुढे 5 जणांची आहे, पण आम्ही 6 जणं बसूया मॅनेज करून. आणि आम्हाला नियर बाय इंदोर सिटीमध्ये जे नियर बाय स्पॉटेड आहेत गणपती मंदिर आणि 1-2 महत्त्वाचे स्पॉट ते फिरवणार आहे आपल्याला. बाकीचे मेंबर आलेत आणि आम्ही आता निघतो आहे. मधला सेकंड लोकेशन बडा गणपती. मधला सेकंड लोकेशन बडा गणपती मंदिर. खरंच गणपती बाप्पाची खूप मोठी मूर्ती आहे, खूप छान वाटते बघायला, एकदम मन प्रसन्न झालं. आणि त्याच्यात बाजूला एक छोटीशी हनुमान महाराजांची मूर्ती आहे. खूप छान लोकेशन आहे. तर आम्ही दुर्गापूर घेऊन आलो बाप्पांसाठी. व्हिडिओ काढ. तर खूप छान असं आमचं दर्शन चालू आहे. लाईनीमध्ये उभे आम्ही लोक आणि आता आरती पण आली. आम्ही आरती घेणार. पूर्वीच्या काळातले जे महाराजा राजे होते ना, ते या मंदिरामध्ये यायचे आणि मनोकामना मागायचे आणि ते मनोकामना पूर्ण व्हायचे. आणि जेव्हा पण युद्ध लढायला जायचे ना, तर तेव्हा इथून ते देवाचा आशीर्वाद घेऊन जायचे आणि ते संपूर्ण युद्ध जिंकायचे. असं आम्हाला इथल्या बुवानी सांगितलं, पंडितनी सांगितलं. आपण तर इथला एक्सपिरियन्स घ्यायला आलो आहे आणि खूप छान असं इथे शिवलिंग पण आहे, बघू शकता. खूप छान असं शिवलिंग. सुंदर अशी मन मोहन टाकणारी गणपती बाप्पाची मूर्ती. पवनपुत्र हनुमान की जय. जय जय श्रीराम. खूप छान दर्शन झालं बजरंगबलीचं. पंचमुखी हनुमान खूप म्हणजे खूप छान दर्शन झालं. प्रसादी पण भेटली. हा बघा. जय सियाराम. जय सियाराम. गणपतीचं आमचं एवढे छान दर्शन झालं, म्हणजे आरती पण भेटली, पण दर्शन पण खूप छान झालं. जवळ आम्हाला दर्शन घेता आलं. खूप सुंदर अशी मूर्ती. इंदोरमधलं तिसरं लोकेशन अन्नपूर्णा मंदिर. खूप छान मंदिर आहे, संपूर्ण कोरीव मंदिर आहे.
मंदिराचा परिसर संपूर्ण मन प्रसन्न झालं. शिल्पकलेचे प्रतीक इतकं सुंदर मंदिर आहे ना. कोरीव काम बघा, संपूर्ण मंदिर असंच कोरीव काम केलेलं आहे. खूप छान, वेल अँड गुड एक्सपिरियन्स. संपूर्ण भाग कोरीव केलेला आहे. ओम असं सुंदर असं याच्यामध्ये आवाज येतोय. ओम, मन प्रसन्न झालं. खूप छान होतं मित्रांनो, आणि तसं दर्शन पण खूप छान झालं आमचं. जास्त गर्दी नव्हती मंदिराच्या परिसरामध्ये. तर आम्ही आता आमच्या ऑटोमध्ये चाललो आहे आणि अजून 2-3 छोटे मोठे मंदिर बाकी आहे, तर ते आम्ही आता कवर करायला चाललो आहे. तर खूप म्हणजे छान एक्सपिरियन्स होता आत्तापर्यंतचा आमचा. चांगला अनुभव होता, कारण की आम्ही जिथे पण जातो ना खूप गर्दी पण कमी भेटते आणि दर्शन पण खूप चांगलं होतं आहे. आणि मगाशी तर हनुमंताची आरती पण भेटली. तर खूप छान आहे, चांगला आमचा अनुभव आहे. तुम्ही पण थोडासा तुमच्यासाठी वेळ काढा आणि फिरायला जा बाहेर कुठेतरी. तर मंदिरावरती कोरीव काम पण आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. खूप छान वाटतं. तसंच मंदिराच्या परिसरामध्ये एक गोशाळा पण आहे, म्हणजे जिथे गायींचं पालनपोषण केले जातं. तर मग बोललो आता जर जवळपासच आहे तर बोललो ते पण एकदा व्हिजिट करून येऊया. तर बाकीचे मित्र मागून येतात, आपण बोललो थोडं पुढे जाऊया. खूप सुंदर गोशाळा आहे. एक गाय पुढे गेलं, वाटलं काय चारा बिरा घेऊन आलं काय घालायला. तर लहान पोरांसाठी ते खूप छान लोकेशन आहे, कारण की लहान पोरांना गाई बैल बघायला खूप आवडतात. तर तुम्ही इकडे आला ते नक्कीच लोकेशनला व्हिजिट करा. आता सॉरी मी तर काय आताच्या टायमाला तुला घेऊन नाही आलो खायला. गाई बघू शकता. मी अपेक्षेवर आली होती, मला वाटलं काय खायला घेऊन आलो आहे काय, पण मी काही घेऊन नाही आलो. सॉरी, मागचं नेक्स्ट टायमाला तुला घेऊन येईल. ही पण खूप झाली कॅमेरा बघते. सेल्फी घेणार तू? ही पण होते मी सेल्फी घेणार. तर खूप छान अशी गोष्ट आहे. तर तुम्ही बाहेरच ते चारा घेऊन बसत विकतात, तुम्ही घेऊन येऊ शकता खायला. आणि लहान पोरांसाठी ते खूप छान लोकेशन आहे, कारण की लहान पोरांना हे बघायला खूप आवडतं. आम्ही पण लहान असं जेव्हा गावी जायचो ना मे महिन्यात सुट्टीमध्ये, आम्ही घरात कमी आणि वाड्यामध्ये जास्त असायचो. तर हा एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. त्याला एक तिकडला गवत काढून घातला, तो खुश झाला, हॅपी झाला. तो एक सेल्फी घेणार मी आता त्याच्यावर खाता म्हटलं. वैष्णोदेवी मातेचं खूप सुंदर असं मंदिर, आणि या मंदिराची खासियत असं आहे की या लोकांनी गुफे टाईप काहीतरी असं बनवलं आहे. तर बघूया, आपण पुढे व्हिजिट करूया. खरंच म्हणजे बघायला तर खूप छान वाटते. माझं पण स्वप्न आहे की मला वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात जायचं, पण जाऊया. तुमच्या आशीर्वाद असं खूप दिवशी पाठीशी राहिली, तर लवकरच आपण असं वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात जाऊ. सुंदर असं हे मंदिर आहे वैष्णोदेवी मातेचं, आणि जागोजागी तुम्ही बघू शकता असं सुंदर. म्हणजे तुम्हाला अशी फिलिंग तुम्ही वैष्णोदेवीच्या मातेमध्ये मंदिरामध्ये आले. खूप सुंदर अशा गुफा बनवतात, एकदम रिअल वाटतं. खूप रिअल वाटतं एकदम. खूप म्हणजे असं एक क्षणासाठी वाटलं की वैष्णोदेवी मंदिरात चालू आहे. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. प्रेम से बोलो जय माता दी. मना आहे. हो 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 आई शपथ, असं वाटलं एक क्षणासाठी खरंच वैष्णोदेवी मातेच्या मंदिरामध्ये आलो आहे. म्हणजे एवढं छान सेटअप बनवलं आहे ना, म्हणून शब्दात नाही सांगू शकत. प्रेम से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी. सुंदर आमचा एक्सपिरियन्स होता. एक मंदिरामध्ये चालू होतो वैष्णोदेवीच्या. खूप सुंदर अशी गुफा पण बनवली या लोकांनी. खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही आलेत ना तर नक्कीच या व्हिजिट करा गुफेमध्ये. खूप सुंदर अशी एक गुफा खूप छान बनवली आहे. असं एक क्षणासाठी वाटलं की वैष्णोदेवी मातेच्या मंदिरामध्ये चालू आहे. अजून एक गुफा खाली चालली आहे, लांबून बघूया काय.
गुफा ही गुफा खूप छोटी आहे, म्हणजे खूप एक क्षणासाठी वाटलं की म्हणजे असं एक बुलबुल्या बोलतात ना तसं बनवलं. तर एक्सपिरियन्स मी आणि अनिकेत आम्ही तिघं जण या गुफेतून आलो. गणेश पण आला. चौघं आलो आम्ही पुणे या गुफेतून. गुफा म्हणजे बुलबुल्याचा पिक्चरचा गणित वाटतं. खरंच खूप छान गुफा बनवली आणि लगेच उठल्या खाली वापस घुमून फिरून दुसऱ्या गुफेमध्ये आलो. देवीकडे जायचं नसतं अजून आलो ना आपण. ओके महाराज, ही इतकी छान गुफा आहे बघा ना. आम्ही चौघं झालो, बाकीचे आमचे मेंबर पुढे गेले. तर जिसके नसीब में होते उसको खाना मिलता है बोलतात ना. त्याचा त्यांचं शुगर कमी झालं. सॉरी असं बोलत असू नये. बघा ना एकदम रिअल काय कोण साईराम साई के दिवाने. तर खूप छान आहे. गुफाची हाईट तर छोटे म्हणून घालून वाकून जाणे लागते, पण खूप भारी बनवल्या. तुम्ही जर इंदोरमध्ये आलात आणि जर गुफाचा अनुभव नाही घेतलात ना तर तुम्ही काय नाही घेतलं. आणि खरंच असं वाटतं एक क्षणासाठी की वैष्णोदेवी मंदिर खरंच मंदिरामध्ये आलो आहे. माझं तर स्वप्न आहे नाही पाहिजे जायचं वैष्णोदेवीच्या मातेच्या मंदिरात. एकदम मी पूर्ण करणारच आज उद्या. खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता. गणेशला कसं वाटलं गुफेमध्ये जाऊन? छान होतं. गुफा एकदम छान होती. म्हणजे असं झिगझॅग जायचं होतं आणि वर खाली पण होतं, तर मग मजा आली. एकदम छान एक्सपिरियन्स होता. नक्की या. तुला कसं वाटतं वागतं मंदिरामध्ये? नंबर मस्त होतं मंदिर. म्हणजे बोलतात ना एकदम सगळे देव बघायला भेटले एका जागी सर्व देव बघायला भेटले तिकडे. आणि तुला कसं वाटलं मंदिरामध्ये जाऊन? अनुभव वेगळाच होता, कारण का एक गुफेतून एक छोटी पण गुफा होती त्यामधून जायचं हा वेगळा अनुभव होता आमच्यासाठी. तर मित्रांनो तुम्ही नक्कीच या मंदिराला व्हिजिट करा, कारण की जर इतकं म्हणजे छान एक्सपिरियन्स होता ना. प्रत्येकाचं स्वप्न असतं मंदिरामध्ये जाणं, पण हे मंदिर जरा वेगळंच मंदिर होतं. खूप छान अनुभव होता आमचा. आता आलो आहे इंदोरच्या लालबाग पॅलेसमध्ये आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता इंदोर पॅलेस माझ्या मागेच आहे. पण आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही व्हिडिओ फुटेज काढू शकत नाही. तर जे काय आतमध्ये असेल बघण्यासारखं ते आम्ही तुम्हाला बाहेर येऊन रिअल फॅक्ट सांगतो की आतमध्ये काय काय बघण्यासारखं आहे. आणि बाहेर तुम्ही बघाल ना तर ह्याच्या परिसरामध्ये भरपूर सुंदर झाडे आणि फिरण्यासारखं ठिकाण आहे. तर हा खूप सुंदर असा लाल पॅलेस, संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. व्हिडिओ थांबवून तुम्ही वाचा. वाव, इथं व्हीलचेअर पण ठेवले जर कोणाला चालायचा प्रॉब्लेम असेल वयस्कर लोकांसाठी. हो खूप सुंदर, नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स. खरंच पॅलेसची फिलिंग आली. पॅलेस आहे तर पॅलेसचीच फिलिंग येणार. पण काही लाईव्ह असं ना त्या लोकांनी ठेवायच्या घाट. पण संपूर्ण पॅलेसमध्ये लादीचं कोरीव काम आहे. मार्बलची लादी आणि लाकूड. सुंदर पॅलेस आहे. भरपूर काही बघण्यासारखं आहे पॅलेसमध्ये. आणि फोटो व्हिडिओ अलाउड आहे आतमध्ये. मला असं वाटतं पाहिजे की फोटो व्हिडिओ अलाउड नसते, फोटो व्हिडिओ अलाउड आहे. कार्पेट पण तवाचीच आहे. पण ठेवायच्या गाडीतली बटणं ठेवले त्या लाईटीची. खूप एकदम रॉयल पॅलेस. इथे मला वाटतं राजा महाराजा बसत असतील. हा पॅलेसचा मेन लुक आहे, मेन लोकेशन आहे. का पॅलेस यार, काय लाईफ असेल यार ह्या लोकांची. मीटिंग रूम असेल मला असं वाटतं. तेव्हाच्या काळातली लोक काय छानमध्ये जगत असतील ना राजे महाराजे लोक.
पीस आपलं अभ्यासिका वाटते. इथं बसून छान मध्ये त्या पूर्वीच्या काळातली पुस्तकं वाचत असतील. डिनर रूम सांगू ना तर पॅरेसचा रिव्ह्यू आमचा खूप छान होता. म्हणजे लालबाग पॅरेस खरंच खूप छान आहे. आमचा एक्सपिरियन्स आत्तापर्यंतचा म्हणजे खूप छान अनुभव आहे. तर तुम्ही हे पण एक लालबाग पॅलेस व्हिजिट करायला विसरू नका. खूप छान म्हणजे बघण्यासारखं खूप छान आहे. पॅलेसचं खूप छान आहे आणि थोडीशी इन्फॉर्मेशन पण इथे दिली आहे ती तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ थांबून वाचा. तर आम्ही आता लालबाग पॅरेस इंडोरमध्ये आतमध्ये जाऊन आलो, व्हिजिट केला. तर आमचा तर एक्सपिरियन्स खूप चांगला होता. तर यज्ञेशला विचारलं तुला कसं वाटलं यज्ञेश? खूप मस्त होतं आणि जुन्या गोष्टी पण खूप आहेत, तुम्हाला बघायला खूप मजा येईल. आणि थोडं ते भुलभुलैया पिक्चरमध्ये जे राजवाडा वगैरे जसं दाखवले ते एकदम जुन्या काळातले हॉरर टाईप, तशी पण तुम्हाला फिलिंग येऊ शकते जशी आम्हाला येत होती थोडी. तर आता गोष्ट म्हणजे विचारूया. होळकर फॅमिली इतिहास आम्हाला इकडे बघायला भेटला. सर्वात एक मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रीय आपल्या महाराष्ट्रीयन लोक कुठे कुठे जाऊन त्यांनी राज्य केलं, कुठे कुठे काय केलं ते आपल्याला सगळं इथे येऊन समजलं. तर खूप छान इन्फॉर्मेशन दिली दोघांनी पण आणि आतमध्ये खरंच बघण्यासारखं खूप छान होतं. बाकीचे आमचे पब्लिक काढण्यामध्ये बिझी आहेत, तुम्ही बघू शकता. लालबाग पॅरेसच्या परिसरामध्ये खूप सुंदर झाडं बीड आहेत आणि एकदम असं वाटतं आपण गार्डनमध्येच बसले. खूप छान एक्सपिरियन्स आहे राजवाड्या परिसरामधील. तर खूप एकदम रॉयल फील येते तुम्हाला जेव्हा आमच्याकडे एक शाळा आहे अहिल्या म्हणून, ती यांच्या नावाने खुललेली शाळा आहे. ती अहिल्या होळकर जे देवी आहेत त्यांच्या नावाने खुललेली शाळा आहे ती. म्हणजे आपल्या मराठी लोकांचा इतिहास जर तुम्हाला बघायचा असेल ना तर बघू शकता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशाभरामध्ये आपण लोक आपला इतिहास गाजवून बसलेला आहे. तर सुंदर असा परिसर राजवाड्यामधला. मंदिराचा परिसर खूप छान लोकेशन आहे. म्हणजे कुठल्या पण तुम्ही मुंबई किंवा मुंबईच्या बाहेरच्या मंदिरामध्ये जाणार ना तर खूप छान वेगळाच मन प्रसन्न करून टाकणारं वातावरण असतो. इथे पण तसंच आहे. तर खूप छान लोकेशन आहे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया. हा बघा तुम्हाला पण आवाज येत असेल. आता एक्झॅक्टली आरती चालू आहे का काय चालू आहे आपल्याला माहिती नाही, पण आवाज असाच येतो आहे खूप छान. तर बघूया आतमध्ये जाऊन व्हिजिट करून काय एक्सपिरियन्स आहे आपला. तर आपण आता मंदिरामध्ये चाललो आहे. मंदिरामध्ये आतमध्ये मोबाईल अलाउड नसेल मला असं वाटतं. गणपती बाप्पा मोरया. खूप छान असं आहे मंदिर. हो एक नंबर बघू शकता. आता आम्ही लाईनीमध्ये आलो आहे मंदिराच्या आणि मंदिर खूप फेमस दिसते कारण की मंदिराच्या परिसरात गर्दी जास्त आहे. तर बघूया आतमध्ये जाऊन व्हिजिट करूया. आता आम्ही लाईनीमध्ये आलो आहे मंदिराच्या आणि मंदिर खूप फेमस दिसते कारण की मंदिराच्या परिसरात गर्दी जास्त आहे. तर बघूया आतमध्ये जाऊन व्हिजिट करूया. खूप सुंदर असं शिवलिंग मंदिराच्या परिसरामध्ये. वाव किती सुंदर आहे बघा ना. खूप सुंदर असा दीपस्तंभ आणि या मंदिराचा परिसर. मन प्रसन्न झालं आमचं दर्शन केल्याच्या नंतर. खूप छान लोकेशन.
गणपती बाप्पा एवढीच झरणं पाठण आहे. इतके सुंदर सुंदर आणि छान असे छोटे छोटे मंदिर आहेत ना, तुमचं बघून मन प्रसन्न होऊन जाईल. खूप सुंदर मूर्ती आहेत, खूप मोठे मोठे मंदिर आहेत. म्हणजे जितकं फिराल ना तितके कमीच आहे, इतके मंदिर आहेत. तर जितकं मला शक्य होईल पॉसिबल होईल तितकं मी दाखवतो. सबका मालिक साईराम. तर इकडे साईबाबाची पण मंदिरं मला जास्त दिसतात. सुरुवात साईबाबांपासून झाली होती. तर बाबांना कसं विसरून जमा. हे जे मंदिर आहे ना ते मंदिर खूप मोठं मंदिर आहे. तुम्ही हे पण एकदा मी इथं बोलतो व्हिजिट करा, कारण की इथे पण खूप शनी मंदिर आहे समोर माझ्या मागे इथे. तर या मंदिरामध्ये पण इतके मंदिर आहेत ना छोटी छोटी, खूप छान आहे. म्हणजे इकडं पण तुम्ही व्हिजिट करा. तर आपण आता शनी मंदिरामध्ये जाऊया. खूप सुंदर असे शनी मंदिर. शनी मंदिराचं खूप छान दर्शन घेतलं. आणि या मंदिराच्या परिसरामध्ये इतके छोटे छोटे हे मंदिर आहेत ना, खूप खूप म्हणजे खूप आहेत. तुम्ही जितकं दर्शन कराल तितके कमीच आहेत. आता हे बघा अजून एक मंदिर. तर म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये इतके मंदिर आहेत ना की खूप. हिंगला देवी मंदिर आहे. म्हणजे अशी छोटी 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 इतकी मंदिर आहेत ना, राधाकृष्ण बोलू नका. बघा तर खूप खूप म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स आहे. आता माझ्या मागे हिंगला देवीचं मंदिर आहे. तर खूप म्हणजे गुड एक्सपिरियन्स. छान म्हणजे खूप छान छान असे मंदिर आहेत काही. तर आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये इतके मंदिर आहेत ना छोटी 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 छोटी. खूप फिरण्यासारखे भरपूर काय आहे. तुम्हाला एक मंदिराच्या मागचा बॅक साईड खूप खूप छान वाटते ना. स्वतःसाठी वेळ काढा, फॅमिलीसाठी वेळ काढा आणि असंच फिरायला या. देवदर्शन करा किंवा बाहेर कुठे जायचं तर बाहेर जाऊ, पण जा स्वतःसाठी वेळ काढून फिरायला जा. एवढंच तुम्हाला बोला. तिथे चिंतामणी गणेश मंदिर आहे मागे. तर छोटे मोठे खूप या मंदिराच्या परिसरामध्ये मंदिर आहेत. तर तुम्हाला जितकं फिरायचं तितकं फिरू शकता तुम्ही. म्हणजे कारण की तुम्ही ज्योतिर्लिंग करायचं असेल ना, तर मी माझा अनुभव असं सांगतो की तुम्हाला कमीत कमी 6 दिवस कमीत कमी पाहिजेत. कारण की 2 दिवस उज्जैनमध्ये, 1 दिवस दर्शन घ्यायचं, 1 दिवस आराम करायचं, 1 दिवस ओंकारेश्वरमध्ये, 1 दिवस आराम करायचं, 1 दिवस फिरायचा. आणि चौथी गोष्ट म्हणजे इंदोर. आता इंदोर इथून नियर बाय आहे, म्हणजे जातानाच लागतं, पण मी बोलतो तुम्हाला इंदोर ॲड करा. इंदोरमध्ये पण छोटे मोठे मंदिर आहेत, सिटी आहे, तर तुम्ही ते पण फिरू शकता. मंदिरं भरपूर आहेत. जितकी मंदिरं मंदिराच्या परिसरामध्ये इतकी मंदिरं कमी आहेत. मी तर तुम्हाला सांगेन नक्कीच व्हिजिट करा. गर्दी वाढली. आम्ही आलो तेव्हा गर्दी कमी होती, आता गर्दी वाढली. आता ते मंदिर फिरून झालं, खूप छान असे दर्शन झाले मंदिराच्या अवती. तर खूप छान वाटलं, पूर्ण मन प्रसन्न झालं देवदर्शन केल्याच्या नंतरला. तर तुम्ही पण नक्कीच व्हिजिट करा, या छोट्यासाठी वेळ काढा. लोकांचं खूप छान असं दर्शन झालं गणपती मंदिरामध्ये. बोल ना. तर यज्ञेश कसं वाटलं तुला गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर? खूप मस्त वाटलं, खूप चांगलं वाटलं. आणि हे लोकांनी सर्वांनी घेतलं पाहिजे. तिकडे गणपतीच नाही तर अजून सर्व देवी देवतांचे मंदिरं होती. खूप असं चांगलं फिलिंग येत आहेत. वातावरण फुल चांगलं झालं. पण पोरांचे राग काय जात नाही या ठिकाणी जमलेले. काय तुला कसं वाटलं मंदिरामध्ये जाऊन? गणपती बाप्पांना भेटून तुला कसं वाटलं? कधी मंदिरात जाऊन निगेटिव्ह जी वाईब आहे ती पूर्णपणे गेली, पॉझिटिव्हपणा आला आहे. आणि माझं तुम्हाला बोलणं एकच आहे, आयुष्यात आपण जगतो, काम करतो, सगळंच करतो, पण त्याप्रमाणे आपल्या मनाला शांती जर पाहिजे असेल तर असं देवस्थान केलं पाहिजे. मी आलं, तुम्ही येऊन जा. तर दोघांचे तर रिव्ह्यू चांगले आहेत. आता गणेश आणि आपला वागसे दोघांना तुम्हाला कसं वाटलं आज छान असं सुंदर मंदिरामध्ये? खूप सुंदर मंदिर होतं आहे. हे बोलतात ना, आपल्या मुंबईमध्ये अशी मंदिरं कधी मोस्ट ऑफली बघायला नाही भेटत. या बाहेरच्या साईडला खूप चांगले मंदिर असे बघायला भेटले. खूप चांगलं दर्शन झालं आमचं. छान होतं मंदिर ॲक्च्युली. इकडे कसं स्पेशालिटीचं वाटतं इकडची. आता आम्ही सगळ्यांना गणेश मंदिर पण जे बघितलं, तिथे एका मंदिराच्या आतच
मेन गणपतीचं मंदिर होतं आणि आजूबाजूला खूप छोटे छोटे मंदिर होते, जिथे शिवलिंग होतं, रामांचं मंदिर होतं, श्रीकृष्णाचं मंदिर होतं, शनिदेवाचं मंदिर होतं, देवीचे मंदिर होते छोटी छोटी, तरीच भरपूर सारी मंदिरं होती. प्रसाद पण खूप छान होता. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जवळच जसं शिर्डीला वगैरे आपण जातो तिथे अन्नक्षेत्र आहे, तसं इथे फ्रीमध्ये अन्नक्षेत्र आहे. तिथे दाल खिचडी आणि तुम्हाला रायतासारखं त्यांचं काहीतरी डिश असते कढीसारखी, ती भेटते, पण विनामूल्य आहे आणि चांगलं आहे, छान आहे, उत्तम आहे. तर मित्रांनो तुम्ही पण नक्कीच विजिट करा, खूप छान आहे. जर इंदोरमध्ये आला तरी 4-5 लोकेशन आहे ते तुम्ही पण विजिट करून घ्या. मित्रांनो, आम्ही इंदोर सिटीमध्ये आल्याच्या नंतर आम्हाला लोकल जे स्टेशन आहेत ना, त्या दादाने आम्हाला फिरवले. तर या दादा आम्हाला सांगेल की काय काय फिरवणार आणि किती चार्जेस होतात आणि त्याचा मोबाईल नंबर पण सांगेल. तर तुम्ही इंदोरमध्ये व्हिजिट करणार ना, तेव्हा नक्की या दादांना फोन करा. त्यांनी खूप आम्हाला चांगलं गाईड केलं आणि असंच नाही की फक्त लोकेशन फिरवले, त्यांनी त्या डिटेल्समध्ये माहिती पण सांगितली, या प्लेसला काय बोलतात किंवा काय संपूर्ण माहिती पण सांगितली आणि कमी बजेटमध्ये करायचं. आम्ही दोघांना विचारलं तर त्यांच्यापेक्षा कमी प्राईसमध्ये आम्हाला घेऊन आले. तर प्राईसिंगने डिक्लेअर नाही करायचं, कारण कधी कमी जास्त होऊ शकतात सीजन वाईज. तर तुम्ही दादाला फोन करून विचारू शकता. तर दादा आप बताना की तुम्ही काय काय फिरवणार इथे लोकलमध्ये, आप क्या क्या घुमाने वाले हो लोकल में, आप बता देना. तो आप आइए इंदौर में, हमारे आपका स्वागत है. इंदौर में दरअसल 5-6 स्पॉट हैं घूमने लायक, जैसे तो आपको वैष्णो माता मंदिर है, रंजित हनुमान, बड़ा गणेश, शीश महल, राजवाड़ा और छप्पन. तर हे असे 5-6 लोकेशन आहे तिकडे इंदोरमध्ये फिरण्यासाठी. आणि सर आपला मोबाईल नंबर बता दीजिए. 7890-8280. तर हा नंबर मी खाली टाकतो कमेंट, तर तुम्ही त्यांना नक्की फोन करा. मी आता इंदोरच्या 56 गल्लीमध्ये आलो आहे. इथे खाऊ गल्ली जशी आपण मुंबईमध्ये असते ना, तशी याला 56 गल्ली बोलतात आणि इथे खाण्यापिण्याचे प्रोडक्ट भरपूर भेटतात. तर आपण जाऊया, व्हिजिट करूया आणि बघूया इथे खाण्यासाठी काय स्पेशल आहे. तर आता 56 गल्लीचा प्रवास आमचा सुरू झाला आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट खाण्याचे आपल्याला मागे दिसतील, तुम्ही बघू शकता. तर बघूया आता, प्रत्येकाला एक एक आयटम टेस्ट करायचं आहे, प्रत्येकाला एक एक आयटम घ्यायचं आहे. तर आता बघूया, सुरुवात आईस्क्रीमपासून नाही करायची का होणार. तर भरपूर काय काय आता बघूया. परत नावाप्रमाणेच आहे, 56 दुकानं आहेत लांब लांबपर्यंत. बघा नंबर टाकलेत. इकडे फॉरेनर खाणाऱ्यांसाठी खाऊ गल्लीपेक्षा पण भारी गल्ली आहे यार. आणि